हॅलो एव्हरीवन. तर मी आज व्हिडिओची सुरुवात जी आहे किचनमधून करत आहे आणि आज मी तीळ भाजायला ठेवलेली आहे, कारण मला तिळाचे लाडू जे आहे ते बनवायचे होते. थंडी खूप प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि तीळ थंडीमध्ये खाल्ली गेली पाहिजे, कारण आपल्या शरीराला उष्णता ती देत असते आणि आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. त्यामुळे मी तिळाचे लाडू जे आहे ते बनवत आहे. त्याच्यामध्ये तीळ मी भाजून घेतलेली आहे, गूळ पावडर मी टाकलेली आहे आणि विलायची पावडर मी मिक्स केलेली आहे. त्यानंतर मिक्सरवरून मी बारीक करून घेतलेलं आहे आणि 2 असे लाडू बनवून झाले होते, कारण गरम गरम जेव्हा जे होतं ना मिक्सरमधून काढल्यानंतर 2 लाडू बनले आणि नंतर मग त्याचे जे लाडू आहे ते बनलेच नाही, कारण जे गूळ पावडर होती ना ती व्यवस्थित नव्हती, त्यामुळे त्याची बाइंडिंग व्यवस्थित झाली नाही आणि ते लाडू काही बनले नाही. तर आता माझ्याकडे पर्याय एकच आहे, रोज गूळ पोळी जी आहे, तीळ पोळी जी आहे ती करून खायची आणि ते जे पावडर आहे, जे मिश्रण आहे ते संपवायचं. स्वयंपाक करून झाला, त्यानंतर मी मशीनमध्ये कपडे लावून दिलेले आहे आणि आता भांडी घासायला बसलेली आहे. तर वेळ झाली होती 8:30 पावणे 9चा वेळ होता. तेव्हाही थंडी वाजत होते आणि मला फार थंडी वाजते आणि उन्हाळ्यातसुद्धा मला गरमसुद्धा सहन होत नाही आणि थंडीसुद्धा सहन होत नाही, असं माझ्यासोबत होतं. तर मी छान कानाला बांधून घेतलं होतं की कानांमध्ये हवा जाऊ नये, कारण कानांमध्ये हवा गेल्यानंतर डोकं फार ठणकतं. त्यामुळे मी छान असं लपटून घेतलेलं आहे आणि भांडी घासायला बसलेली आहे, कारण आज त्या मावशी आल्या नव्हत्या भांडी घासायला, कारण 2-3 दिवस त्या येणार नाही. तर भांडी मला आज स्वतःच घासायची होती, त्यामुळे म्हटलं चला भांडी अगोदर घासून घेऊया. नंतर मला हॉल जो आहे तो क्लीन करायचा होता, कारण की मग ही कामं झाली ना मग टेन्शन राहणार नाही. तर मी सर्वात अगोदर किचनचं पूर्ण काम जे आहे ते उरकवून घेतलेलं आहे आणि मग नंतर जे दुसरी काम आहे ती मी करायला घेणार आहे. तर मला आता हॉल जो आहे तो क्लीन करून घ्यायचा होता. तुम्ही बघू शकता किती धूळ जमलेली आहे. फक्त 2 दिवसाची ही धूळ आहे जमलेली, कारण 2 दिवस मी जे आहे डस्टिंग केली नाही, कारण मला फार बरं नव्हतं, त्यामुळे इच्छा होत नव्हती. पण आता आपला जो आहे उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे, त्यानंतर दत्त जयंती आहे, पौर्णिमा आहे, अन्नपूर्णा जयंती आहे. तर म्हटलं चला अशा पसारामध्ये जे आहे ते पूजा करायला मन लागणार नाही, चित्त लागणार नाही. त्यामुळे मी हे जे क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे आणि क्लिनिंग करता करता ते मला रागवत होते, कारण ते आज घरी होते. 2 दिवसाच्या त्यांनी सुट्ट्या काढलेल्या होत्या. तर ते मला रागवत होते की तुला बरं नाही तरीसुद्धा तुझ्याने शांत बसलं जात नाही आहे. 2-3 दिवस आराम कर आणि मग जे आहे तेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा तू कामाला सुरुवात कर. पण मी त्यांना सांगत होते की नाही, उद्या जे आहे ते पौर्णिमा आहे आणि घर स्वच्छ असलं पाहिजे, मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा आहे. तर ते मला म्हणत होते की तुला कोणी म्हणतंय का बाई, तू घरातली कामं आवर, आम्हालाही माहिती आहे तुला बरं नाही आहे आणि तुला मी सांगतोय चल हॉस्पिटलला. पण मी त्यांना सांगत होते की मी आज कुठल्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलला येणार नाही, कारण माझी कामं जी आहे ती आज झालीच पाहिजे, कारण उद्या मला 2-3 पूजा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. तर ते माझी फाईल शोधत होते, जिथे आम्ही नेहमी हॉस्पिटलला जातो. तर मी तुम्हाला सांगते मला झालेलं काय नेमकं. तर माझ्या कमरेमध्ये जो आहे ना तो गॅप आहे 3 मणक्यांमध्ये, तर तो मला फार त्रास होतोय, उठायला बसायला फार त्रास होतोय मला. आणि ते बघा त्यांनी एवढ्या फाईल्स माझ्या काढून ठेवलेल्या आहे आणि खरं सांगितलं ना तर एक दुखणं माझ्या मागे नाही आहे, भरपूर असे जे दुखणं मला इतकं झालेलं आहे ना की इतक्या फाईल घरामध्ये ज्या आहेत त्या सर्व माझ्याच फाईल आहे आणि भरपूर डॉक्टरांना माझं दाखवून झालेलं आहे. कुठलाही डॉक्टरचा फरक मला पडत नाही आहे. तर कुठल्याही डॉक्टरकडे जाण्याचा विचार सोडून दिलेलं आहे. जेवढं सहन होतं आहे माझ्याकडनं मी तेवढं सहन करते. पण ते मला रागवत होते की जास्त अंगावरती काढू नको, चल मी तुला हॉस्पिटलला घेऊन जातो, तू जर आजारी पडली तर मग घरात कोण करेल किंवा घरातल्या आमच्यावर कोण लक्ष देईल, तर त्यापेक्षा स्वतःची काळजी घे आणि मग जे आहे ते कामांना सुरुवात कर बाई. तर मी त्यांना सांगतोय की आज नको, जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा जाऊया. तर माझं हॉल जो आहे पूर्ण क्लीन झालेला आहे. त्यात नंतर मधलाही रूम मला क्लीन करायचा होता. तर बघा हे माझे केस इतके गळत आहे ना, फार केस गळत होते. तर मी 1 महिना ज्या केसांची ट्रीटमेंट घेतली, नंतर मी काही गेले नाही, कारण गोळ्या खाण्याचा इतका वैताग आलेला आहे ना मला. कुठल्या गोळ्या खाणार आहे. तर मग मी हे तेल त्यांनी मला आणून दिलं होतं, हे तेल लावून बघ, याच्याने जर फरक पडला तर ठीक आहे, नाही तर मग आपण परत डॉक्टरकडे जाऊया. तर मला हे 2 आसन तयार करायचे होते, दिव्यांखाली ठेवायचे. तर माझ्याकडे येलो कलरचा कापड उरलेला होता, तर मी छान असे पातेली ठेवून त्याच्यावरती राऊंड पेनाने हे करून घेतलं, मार्क करून घेतलं आणि त्याला काट करून घेतलेले आहे. त्यानंतर उद्यासाठी मला देवाची जी भांडी होती ती घासायची होती, कारण आज जेवढीही कामं माझ्याकडनं होतील तेवढी कामं करणं गरजेचं होतं, कारण उद्या वेळ मिळणार नाही. आणि देवाची भरपूर अशी भांडी होती, कारण मला 2-3 पूजांची मांडणी करायची होती, म्हणून मला ती सर्व भांडी लागणार होती. तर मी आजच छान स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर बघा मी हे मिशोवरनं जे वरवंटा, पाटा, जातं, उखड मी हे मिशोवरनं मागवलेलं होतं दगडी. खूप छान मिनिचर आहे, छान आहे, छान क्वालिटी मला रिसीव्ह झालेली. तेही मी छान धुवून घेतलेले आहे आणि त्यांना छान असं तेल लावून मी ठेवलेलं आहे, कारण त्यांचा जो रंग आहे ना तो पांढरा दिसत होता आणि तेल लावल्यानंतर ते छान असे काळे दिसायला लागतील. तर किचनही थोडंसं मला डस्टिंग करायचं होतं, कारण की उद्या मला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची जी पूजा करायची आहे. तर तुम्ही बघू शकता माझा जो चेहरा आहे तो
उतरून गेलेला आहे, तुम्ही बघू. तर मला ही रोज गोळी घ्यावी लागते सध्या तरी, झिरोडॉल नावाची, आणि ती गोळी रोज घेणं चांगलं नाही आहे आपल्या आरोग्यासाठी. बघा, पेनकिलर घेतल्यानंतर सुद्धा ते दुखणं काही बंद होत नाही, कारण ते तसंच असतं, फक्त आपल्या मेंदूला जाणवत नाही. म्हणून रोज पेनकिलर घेऊ नका, मला तरी असं वाटतं. पण मला खूप दुखतं आहे आणि मला कामं करायची होती म्हणून मी पेनकिलर घेते, नाही तर मी पेनकिलर खूप कमी प्रमाणात घेत असते. हे दुसऱ्या दिवसाची क्लिप आहे. तर छान मी असा पूजेला सुरुवात केलेली आहे आणि सर्वात अगोदर मी जो आहे तो लक्ष्मी स्वागत दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. छान रांगोळी काढून घेतलेली आहे आणि रांगोळी मी नेहमी साच्यांच्याच मदतीने काढत असते. पटकन आणि कमी वेळात निघते आणि सुरेख रांगोळी निघते. तर छान मी रांगोळी काढलेली आहे. आता उंबरठा मी पूजन करून घेणार आहे. हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. तर मी छान आता कलशाची स्थापना करून घेतलेली आहे आणि मागच्या वेळेस जे तांदूळ मी ठेवलेले होते तेच तांदूळ ठेवलेले आहे, तोच दिवा ठेवलेला आहे आणि छान जो आहे दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे. आता उंबरठ्याची हळदी कुंकूने पूजा करून घेणार आहे. आज मी ठरवलं होतं की मी आज छान अशी मोठी रांगोळी काढेल दारामध्ये, पण ते काही शक्य झालं नाही, कारण मी सकाळी उठले होते 5:30 वाजता, पण ते मला रागवत होते की झोप, अजून थंडी फार आहे, उगाच अजून तुला जास्त त्रास होईल. त्यामुळे मी झोपले आणि मला 6 वाजता जाग आली आणि त्यानंतर मग डबा वगैरे करता करता मला वेळ झाला. सर्व घरातली कामं आवरता 9 वाजले आणि मग नंतर मग मी देवपूजेला सुरुवात केली होती. तर काल तुम्हाला बघा मी व्हिडिओमध्ये क्लिप दाखवली नव्हती ही, की हॉल स्वच्छ केल्यानंतर कसा दिसतोय. जो आपला नेहमीचा सोफा कवर आहे, साधे सिंपलच सोफा कवर मी टाकलेले आहेत आणि छान असं क्लीन दिसतोय आणि मनाला सुद्धा शांतता वाटते. जेव्हाही घर स्वच्छ असेल ना, तर तुम्ही म्हणजे आपल्याला खूप पॉझिटिव्ह जाणवतं, आणि जेव्हा घरामध्ये पसारा असेल ना, तर आपलं मनही डिस्टर्ब होतं आणि घरामध्ये चित्त लागत नाही. त्यामुळे नेहमी आपण प्रयत्न करावा की आपलं घर नीटनेटकं आणि छान सुंदर असावं. तर आता मी महाराजांना छान हार बनवत आहे अष्टगंधाचा, आणि आज मी ठरवलं होतं की छान हार मी बनवेन, पण वेळेची कमतरता असल्यामुळे मी साधाच हार बनवलेला आहे आणि फेटा वगैरे मी आज काही स्वामींना बनवला नाही. त्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांना मी विराजमान केलेलं आहे आणि हे 3 फोटो माझ्याकडे आहे. एक चामुंडा माताचा आणि स्वामींचा लहान फोटो आणि आपली विष्णू आणि लक्ष्मी मातेचा, तर त्यांनाही मी त्यांच्या जागेवरती विराजमान केलेलं आहे. अगोदरच मी देवांची आंघोळ करून घेतलेली होती आणि छान मी आता फुलं वगैरे अर्पण केलेली आहे आणि माझी छान अशी सागर संगीत पूजा झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपले स्वामी महाराज किती गोड दिसत आहे. आणि आज दत्त जयंती होती, त्यामुळे माझ्याकडे दत्त भगवंताचा फोटो किंवा मूर्ती काहीच नव्हती, पण माझ्यासाठी माझे स्वामीच दत्त भगवान आहे. तर मी छान अशी स्वामींची पूजा केलेली आहे. त्यानंतर जो पसारा तुम्ही बघितला तो मी आवरून घेतलेला आहे. मग नंतर मी किचनमध्ये जे आहे अन्नपूर्णा मातेची पूजा इथे मांडण्यासाठी आलेली आहे. तर मी काही हे मिशोवरनं फ्रीज मॅग्नेट मागवलेले होते, जे की आपल्याला अन्नपूर्णा मातेची पूजा करताना छान डेकोरेशन करता येईल म्हणून ते मी मागवलेले होते. छान मी असं मागे जी प्रभावळ बनवली होती ठेवलेली आहे आणि मी त्याला इथे लाइटिंग त्याला लावून बघितली तर इथे ते चालू होत नव्हतं, त्यामुळे मग मी नुसती ठेवून दिलेली आहे छान दिसावं म्हणून. त्यानंतर मी खाली जो आहे पितळीचा आसन ठेवलेला आहे. त्यानंतर पितळीचं जे सूप आहे ते ठेवलेलं आहे. तर अन्नपूर्णा मातेला नेहमी जे आहे तांदूळामध्ये ठेवायचं असतं, तर मी खाली छान असे तांदूळ ठेवलेले आहे आणि अन्नपूर्णा मातेची जी आहे ती मूर्ती मी तिथे ठेवलेली आहे. कुठलीही पूजा करण्याच्या अगोदर आपण शुभारंभ जो आहे तो दीप प्रज्वलनापासून करतो. तर मी छान दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि गॅसवरती जो आहे तो मला स्वस्तिक काढून घ्यायचा होता. तर मी छान कुंकू आणि हळदी मिश्रण करून तिथे स्वस्तिक काढलेलं आहे आणि आपलं जी भिंत आहे त्याच्यावरती सुद्धा स्वस्तिक मी काढून घेतलेलं आहे. आणि जिथे जिथे मी स्वस्तिक काढलेलं आहे तिथे मी हळदी कुंकूने पूजा करून घेतलेली आहे आणि मग नंतर आपली अन्नपूर्णा मातेची पूजा करायला मी सुरुवात करणार आहे. तर मी आता इथे छान रांगोळी काढून घेणार आहे साच्यांच्या मदतीने. आणि हे साचे जे आहे ना मी धुळ्यावरनं आणले होते. खूप छान साचे मला मिळालेले होते हे, आणि आता आमच्याकडेही अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही तिथे दत्त मंदिर चौक आहे ना तिथे धुळ्याला हे तुम्हाला मिळून जातील. तिथे 2-3 स्टॉल आहेत ह्या साच्यांचे. जे कोणी धुळ्याला राहत असेल ते तिथून घेऊ शकता. छान मी ते दगडी मिनिचर आहे ते ठेवलेले आहे, त्यांचीही छान पूजा करून घेतलेली आहे.
त्यानंतर मी आपली अन्नपूर्णा मातेचा अभिषेक तांदुळाने करत आहे आणि अभिषेक करताना अन्नपूर्णा मातेचा जो मंत्र असतो ना तो आपण म्हणायचा आणि मग अभिषेक करून घ्यायचा. त्याच्या अगोदर छान पाण्याने अभिषेक करून घ्यायचा, मग पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा. तर मी पंचामृताने अभिषेक काही केला नाही, फक्त पाण्याने अभिषेक करून घेतला होता जेव्हा मी पूजा केली होती मंदिरामध्ये तेव्हाच. आणि नंतर मग इथे फक्त साधी पूजा केलेली आहे आणि तांदुळाने अभिषेक केलेला आहे. त्यानंतर गॅसची पूजा करून घेतली, छान धूप दीप दाखवलं आणि मग नंतर मी आरती करून घेणार आहे. पूजा वगैरे करून झाली आणि बघते तर काय तिथे गणपती बाप्पांनाच मी विराजमान केलं नव्हतं, त्यांना आसन दिलं नव्हतं. त्यामुळे मग मी गणपती बाप्पांची क्षमा मागितली आणि त्यांना छान तिथे आसन दिलं, त्यांची पूजा केली आणि परत मग अन्नपूर्णा मातेची पूजा केली आणि क्षमा मागितली आणि हात जोडून विनंती केली की माझ्याकडनं जी चूक झाली असेल ती पदरात घ्या. अन्नपूर्णा मातेला मी विनंती केली की माता, मी जे काही अन्न शिजवेल ते बनवेल त्याच्यामध्ये सात्विक गुण उतरावा आणि छान स्वादिष्ट व्हावं. जे कोणी माझ्या घरी येईल त्यांना कधीच उपवाशीपोटी माझ्या घरातून न जाऊ देता त्यांना छान पोटभर जेवण जीव घालावं एवढी मला शक्ती द्या आणि सर्वांना सुखी समाधानी सर्वांच्या घरामध्ये अन्नधान्याचा पुरवठा तुम्ही करा आणि सर्वांना 2 वेळचं जेवण मिळू द्या. हीच अन्नपूर्णा मातेचरणी मी प्रार्थना केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा सर्वांनी अन्नपूर्णा मातेची पूजा केली असेल आणि जर केली नसेल ना तर नक्की तुम्ही ह्या महिन्यात कोणत्याही दिवशी करू शकता. तर आता वेळ झालेली आहे लक्ष्मी मातेच्या आगमनाची आणि त्याच्यासाठी मी ही तयारी करत आहे. तर छान मी बघा बाजारात गेले होते तेव्हा हे लाकडी जी रिंग आहे ना ते घेऊन आले होते आणि हे जे आर्टिफिशियल गजरे आहेत ते मी जळगावला गेले होते तेव्हा फुले मार्केटमधून घेऊन आले होते. तिथे होलसेल छान दरामध्ये मिळत होते. आणि हे जे घंट्या आहेत ह्या मी आपल्या गणपती डेकोरेशनसाठी घेतलेल्या होत्या, तेव्हाच्या आहे माझ्याकडे, तर त्या मी लावलेल्या आहे आणि छान त्याच्यावरती लाईटिंग जी आहे ना ती रॅप करून घेतलेली आहे. तर खूप छान असं जो मागचा बॅकड्रॉप आहे तो रेडी झाला होता. त्यानंतर बघा हे मी काल कट केलेले होते आसन, त्यांना मी छान लेस लावून घेतलेली आहे आपल्या याच्या साहित्याने, आपल्या स्टेपलरच्या साहित्याने, कारण मशीनवर बसायला वेळ नव्हता. ज्या दिवशी मला वेळ असेल तेव्हा मी मशीनने छान त्याला फिक्स करून घेईल. तर आता छान आलेली आहे आपल्या अंबाबाईला सजवण्याची तयारी. तर आज मी जो मुखवटा लावलेला आहे तो आपला तुळजापूर भवानी आईचा मुखवटा लावलेला आहे आणि खूप छान दिसतोय. आईला आज नवीन साडीसुद्धा मी वेअर केलेली आहे, कारण मी ह्यावेळेस 3 साड्या घेतल्या होत्या माझ्याकडे आणि ऑलरेडी 2-3 साड्या होत्या, तर मी ह्यावेळेस 3 नवीन साड्या घेतलेल्या आहे आणि छान दागिने वगैरे सर्व साज शृंगार मी आईचा केलेला आहे. आणि जे दागिने आहेत ना ते मी मागच्या वेळेस घातले होते तेच दागिने ह्यावेळेस घातलेले आहे. आणि फक्त एक जो दागिना आहे तो नवीन मी ॲड ऑन केलेला आहे याच्यामध्ये, जो लास्टचा आहे तो 3 लेयर 4 लेयरवाला, तो मी फुले मार्केटमधून आणला होता. तर खूप सुंदर आणि छान अशी मांडणी झालेली आहे. आता मी सर्व देवांना जो आहे ते हळदी कुंकू अर्पण करून घेणार आहे, फुलं अर्पण करून घेणार आहे. आणि आज पूजा मांडायला मला फार वेळ झाला होता, म्हणजे कामं माझी पटकन झालेली होती, पण पूजाची मांडणी करता करताच मला फार वेळ होऊन गेला. तर 5 वाजून गेले होते मला, कारण मला म्हणजे ती बघा मी किचनमध्ये सुद्धा पूजा केली, त्यानंतर मग आपली लक्ष्मी मातेची मांडणी केली, त्यानंतर सत्यनारायणची मांडणी केली. तर ह्या 3-4 पूजा ज्या आहेत त्या मांडण्यामध्ये मला 5 वाजून गेले होते. आणि 5 वाजल्यानंतर मग मी पूजेला सुरुवात केली होती, पाठ वाचायला. आज मी हिंमत हारली होती की माझ्याने हे एवढं होईल का, म्हणजे खरंच मला वाटत नव्हतं की मी एवढ्या तिघ पूजा ज्या आहेत ते व्यवस्थित करू शकेल. पण मी देवी आईला प्रार्थना करत होते की आई माझ्याकडनं काहीही करा, आणि पण आज माझ्याकडनं ह्या सर्व सेवा ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजे. स्वामींना मी परत परत सांगत होते की स्वामी इतकी शक्ती मला द्या की मी जे आहे ना ते सर्व कामं जे आहे ते हसता हसता आणि छान आनंदाने केले पाहिजे, माझं दुःख विसरून. तर खरोखर जे आहे ते मला वाटत नव्हतं की मी एवढं काही करू शकेल, पण
माझ्याकडनं झालं. तर मी आता छान सत्यनारायणसाठी प्रसाद वगैरे बनवून घेतलेला आहे, सत्यनारायण पूजून घेतलेलं आहे. मला झालेले आहेत सर्व पूजा वगैरे आवरून 7 वाजले होते मला. त्यानंतर मग मी स्वयंपाक केलेला आहे. तर आपले स्वामी महाराज बघा किती सुंदर दिसत आहे आणि छान अशा घरामध्ये आज खूप किचनमध्ये छान पूजा झाली, सत्यनारायण पूजन झाला, त्यानंतर लक्ष्मी आईचं पूजन झालं. घरामध्ये इतकं छान प्रसन्न वातावरण निर्माण. जशी पूजा मला मांडायची होती दिवाळीला, ती तर दिवाळीमध्ये मला मांडता आली नाही, पण आज ती पूजा मी मांडलेली आहे. आणि खरोखर लक्ष्मीनारायण यांचं दोघांचं मी पूजन एकाच वेळी केलेलं आहे. तर मला फार फार आनंद झालेला आहे आणि घरामध्ये इतकं छान वाटत होतं ना, की म्हणजे सर्वीकडे पूजाच पूजा. मला फार प्रसन्न वाटत होतं आणि जो थकवा मला जाणवत होता ना, तो थकवा माझा हे सर्व बघून उतरून गेलेला होता आणि मन अगदी प्रफुल्लित झालं होतं. तर तुम्ही बघू शकता आपली आई किती सुंदर दिसते आणि पूजेची मांडणी किती छान दिसते. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पूजा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.